नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये। आज वर्दी बॅच मध्ये बघा सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे पूर्ण संख्यांची बेरीज कसं करावी। अगोदर बघा मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा। याच्याने तुम्हाला काय होईल, तुम्हाला रोज व्हिडिओ येतील मित्रांनो। तुम्हाला ह्या बॅच मध्ये कंटिन्यू रोज तुम्हाला एक व्हिडिओ मिळतील। मग तुम्हाला आता करायचं काय मित्रांनो, बघा पूर्ण संख्यांची बेरीज करत असताना तुम्हाला सर्वात महत्त्वाचं माहिती पाहिजे की पूर्ण संख्या काय असतात मित्रांनो। बघा तुम्ही सगळे नवीन विद्यार्थी असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो। बघा पहिलं तर बघा पूर्ण संख्यांची बेरीज करत असताना पूर्ण संख्या काय असतात हे आपल्याला जाणून घ्यायचं बघा मित्रांनो। हे पूर्ण मध्ये काय मित्रांनो, न आहे का कशावानी दिसतोय, शून्यवानी। मग पूर्ण संख्या कुठनं सुरुवात होते मित्रांनो, बघा 0 1 2 3 4 5 6 असं कुठपर्यंत आहे मित्रांनो, अनंत पर्यंत। याचा अर्थ काय मित्रांनो, पूर्ण संख्या म्हणजे 0 पासून सुरुवात होणाऱ्या व अनंत पर्यंत असणाऱ्या संख्यांनाच काय म्हणतात मित्रांनो, पूर्ण संख्या। मग हे झालं याचं डेफिनेशन। मग आता यांची बेरीज कसं करणार मित्रांनो, बघा तुम्ही समसंख्यांची बेरीज बघितली, विषम संख्यांची बघितली, तुमचं त्यानंतर क्रमवार सम विषम संख्यांची बघितली, त्यानंतर वर्ग संख्यांची बघितली, त्यानंतर घन संख्यांची बघितली व नैसर्गिक संख्यांची पण बेरीज बघितली मित्रांनो। पण आज आपण बघणार आहे कसलं, पूर्ण संख्यांची बेरीज। मग याच्यासाठी सूत्र काय मित्रांनो, आपलं तो सूत्र जो आपण नैसर्गिक संख्याला वापरत होतो तो। पण याला दोन सूत्र लागतात बघा, दोन्ही सूत्र मी इथं लिहितो आणि दोन्ही पद्धतीने आपण काय करू मित्रांनो, उत्तर त्याचं काढू। मग बघा इथं मी दोन्ही सूत्र लिहून घेतो अगोदर आणि त्याचं उत्तर पण आपण लगेच काढणार आहे। बघा पहिलं सूत्र बघा एकदम बेसिक आहे, काय आहे बघा याच्यामध्ये। मग इथं लिहायचंय पहिली पूर्ण संख्या, पहिली पूर्ण संख्या अधिक शेवटची पूर्ण संख्या। बघा पहिली पूर्ण संख्या अधिक शेवटची पूर्ण संख्या भागाकारामध्ये किती मित्रांनो, 2 आणि गुणाकारामध्ये एकूण पूर्ण संख्या। बघा एकूण पूर्ण संख्या। मग हे कंसात तुम्ही याला मांडून टाका मित्रांनो। हे झालं तुमचं पहिलं सूत्र। दुसरं सूत्र काय मित्रांनो, बघा इथं सूत्र आहे दुसरा, या सूत्राने तुम्ही लगेच उत्तर काढाल। मग इथं सूत्र आहे n कंसामध्ये n वजा 1 आणि इथं आहे तुम्हाला भागाकारात किती मित्रांनो, 2। बघा सूत्र किती आले, 2। हा पहिला सूत्र आणि हा दुसरा सूत्र। हे आहे तुमची शॉर्ट ट्रिक आणि हे आहे तुम्हाला बेसिक शिकायला। बघा इथं यानुसार आपण हा प्रश्न सोडू, म्हणजे हा म्हणजे आता एक प्रश्न मी तुम्हाला लगेच घेणार आहे मित्रांनो। बघा लगेच प्रश्न घेऊ आणि या दोन्ही सूत्राला तुम्ही लिहून काढा, लगेच आपण यानुसार यांचे उत्तर काढू मित्रांनो। चला प्रश्न बघा पहिला कसं दिले, क्रमवार पहिल्या 10 पूर्ण संख्यांची बेरीज किती। क्रमवार किती मित्रांनो, 10 पूर्ण संख्यांची बेरीज विचारले। मग तुम्हाला आता एक सूत्र काय होतं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारात 2 गुणाकारात एकूण संख्या। मग क्रमवार पहिल्या 10 मध्ये पहिली पूर्ण संख्या काय असणार मित्रांनो, बघा पहिली पूर्ण संख्या बघा इथं समजून घ्या। बघा 10 आपण पूर्ण संख्या लिहू, 1 2 3 4 5 6 7 8 9 हे झाले तुमचे 10 पूर्ण संख्या। तुम्ही म्हणणार सर शेवटी तर 9 आहे, मग 9 झाले। बघा मित्रांनो इकडे लक्ष द्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। मग किती पूर्ण संख्या झाले, 10 पूर्ण संख्या। याच्यामध्ये शून्यला पण मोजायचं आहे मित्रांनो। मग मला सांगा पहिली कुठली संख्या मित्रांनो, पूर्ण संख्या काय 0 आणि शेवटची पूर्ण संख्या किती मित्रांनो, 9 भागाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये एकूण त्यांनी किती म्हटले मित्रांनो, 10। इथं लिहा 10। हा झालं तुमचं पहिलं सूत्र। मग याच्यानुसार काय करणार मित्रांनो, याचं बघा यांची बेरीज करा किती, 9 आणि इथं किती आहे मित्रांनो, इथं आहे 10 भागाकारात किती आहे 2। मग 2 आहे तर इथं सोडवा, बे 1 बे 5 10। मग 5 9 किती मित्रांनो, 45। मग पहिल्या तुमचे किती 10 क्रमवार पूर्ण संख्यांची बेरीज किती आली मित्रांनो, 45। मग पर्यायामध्ये उत्तर आहे कायचं, इथं 55 दिले, इथं 60 दिले, इथं 45 दिलेत आणि तिथं 90 दिलेत मित्रांनो। मग उत्तर काय असणार आहे, 45। मग लगेच आपलं दुसरी जी पद्धत होती त्या पद्धतीने म्हणजे शॉर्ट ट्रिक काय आहे मित्रांनो याचं, बघा n कंसामध्ये n वजा 1 कंस बंद आणि भागाकारात किती आहे मित्रांनो, 2। मग n बरोबर काय, बघा n बरोबर शेवटचे पद, शेवटचे पद। बघा n बरोबर काय म्हणलोय, शेवटचे पद किंवा विचारलेले पद। शेवटचे पद किती आहे मित्रांनो, 10। मग शेवटचे पद आहे 10, मग यांची किंमत किती आली मित्रांनो, 10 कंसामध्ये n यांची किंमत किती आहे 10 वजा 1
आणि भागाकारात किती आहे मित्रांनो 2. अगोदर काय सुटणार आहे कंस सुटणार आहे, मग कंस सोडवा. 10 मधून 1 गेलं राहिले किती मित्रांनो 9. आणि इथं काही नाही तर काय असतो गुणाकार, मग काय होणार मित्रांनो 10 गुणाकारामध्ये 9, भागाकारात किती आहे मित्रांनो 2. मग याच्याने भाग द्या, बे 1 बे, बे 5 10. आता या दोघांचा गुणाकार किती 5 9 45. मग उत्तरच किती आलं मित्रांनो तुमचं 45. बघा या प्रश्नाचं उत्तर तुमचं परत काय राहणार आहे 45. बघा दोन्ही पद्धत तुम्हाला शिकवलेली आहे मित्रांनो, ही पण पद्धत छान आहे आणि ही पण पद्धत छान आहे. याच्याने तुम्हाला लगेच उत्तर येऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे, लगेच लिहून घ्या. आपण दुसरा प्रश्न इथं तयार करू मित्रांनो. चला बघा दुसरा प्रश्न तुम्हाला हे समजलं असेल. बघा तुम्हाला जे विचारतील त्याच्यामधून एक कमी करायचंय म्हणजे तुम्हाला शेवटची पूर्ण संख्या भेटेल. 10 विचारले होते आपण, शेवटची पूर्ण संख्या काय घेणार मित्रांनो तुमचं घेणार आहे की 9. मग इथं तुम्हाला विचारलंय मित्रांनो प्रश्न. बघा दुसरा प्रश्न काय म्हणतील, पहिल्या क्रमवार इथं म्हणले 12, पहिल्या क्रमवार 12 पूर्ण संख्यांची बेरीज करा. मग बेरीज करा म्हटलं तर तुम्ही काय करणार मित्रांनो, मग n ची किंमत किती असणार आहे 12. मग सूत्र काय होतं n कंसामध्ये n वजा 1 भागाकारामध्ये किती मित्रांनो 2. या सूत्रानुसार आता मांडणी करा. बघा n ची किंमत आली 12 आणि कंसामध्ये 12 मधून वजा 1 झालं आणि भागाकारात किती मित्रांनो 2. आता कंस सोडवलं तर 12 मधून 1 गेलं किती मित्रांनो 11. मग इथं लिहा 12 गुणाकारामध्ये 11 भागाकारामध्ये 2 म्हणजे किती मित्रांनो इथं बे 1 बे, बे 1 12. मग 6चा पाडा येतो मित्रांनो, नाहीतर 11चा पाडा म्हणा. 11 1 66. मग उत्तर किती असणार आहे मित्रांनो 66. लिहून घ्या. लगेच आपण तिसरा प्रश्न घेऊ मित्रांनो याच्यावर. चला बघा तिसरा प्रश्न मी इथं लिहितोय. क्रमवार पहिल्या 15. बघा क्रमवार पहिल्या 15 पूर्ण संख्यांची बेरीज किती. बघा 15 म्हणलेत का तुम्ही डायरेक्टली आता सोडू कसं शकता. बघा यांची किंमत 15 आणि कंसामध्ये 15 मधून 1 गेले किती मित्रांनो 14. डायरेक्टली 15 गुणाकारामध्ये 14 भागाकारात 2. लगेच तुमचं उत्तर मिळेल मित्रांनो. सांगा आता बे 1 बे, बे 7 14. 15चा पाडा येतो मित्रांनो. सांगा 15 7 किती 105. मग उत्तरच किती मिळणार आहे तुमचं 105. एक प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो मित्रांनो. या पद्धतीने मी तुम्ही काय करा याचं उत्तर काढून तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या मित्रांनो. चला बघा इथं तुम्हाला म्हटले तर चौथा प्रश्न तुम्ही सोडून काय करा मित्रांनो तुमच्या वहीत लिहून घ्या. प्रश्न चौथा आहे क्रमवार पहिल्या 20 पूर्ण संख्यांची बेरीज किती मित्रांनो. बघा पूर्ण संख्या म्हणजे काय 0 पासून सुरुवात होणार आहे, 1 पासून नाही. 1 पासून सुरुवात होणाऱ्याला नैसर्गिक संख्या म्हणतात मित्रांनो. 0 पासून तयार होणाऱ्या म्हणजे सुरुवात होणाऱ्यांना काय म्हणतात पूर्ण संख्या. जर तुम्हाला आजचं व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही काय करा लाईक आणि शेअर करा मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद.